नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। भावना गवळी 5 टर्म पासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे, परंतु 2024च्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रथमच त्यांना तीव्र संघर्ष करावा लागला। अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। त्यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांनी विरोध केला आहे। यवतमाळ येथील दत्त चौकात निदर्शने करून संताप व्यक्त करण्यात आला। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आज या ठिकाणी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून जयश्री हेमंत पाटील ताई यांना उमेदवारी दिल्याचं समजते, पण आम्ही यवतमाळकर या उमेदवारीला विरोध करतो। या ठिकाणी आमच्या सक्षम उमेदवार माननीय खासदार भावनाताई गवळी या 5 वेळा सातत्याने दिग्गजांना पराभूत करून या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेची किंवा कुठल्याही इतर पक्षाच्या लोकांचा कुठलाही विरोध नाही। या मोजक्या काही लोकांनी सर्वेचं कट कारस्थान करून या ठिकाणी त्यांची उमेदवारी नाकारण्याचं हे षडयंत्र आखलेलं आहे। या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न असेल तर हॉस्पिटलचा प्रश्न असेल तर असे इतके अनेक प्रश्न या ठिकाणी खासदार भावनाताई गवळी यांनी सोडवलेले आहे। या ठिकाणी ज्यांना उमेदवारी दिली यांचा एका दिवसात कुठला सर्वे केलेला आहे आणि त्यांचा सर्वे जर आपण पाहिलं तर 2012 मध्ये नांदेडच्या सर्कलमधून वाडी सर्कलमधून त्या पराभूत झालेल्या आहे। त्यानंतर 2019 मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती। त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मतं हे अपक्षाने घेतले आणि जयश्रीताई पाटील या 3ऱ्या क्रमांकावर असून त्यांचं डिपॉझिट जमा झालेलं आहे। त्याचप्रमाणे हिंगोली मतदारसंघामध्ये हेमंत पाटील साहेबांना सुद्धा या ठिकाणी त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा असो नागरिकांचा असो विरोध झालेला आहे। अशा पद्धतीचं कुठेही वातावरण यवतमाळ शहरामध्ये खासदार भावनाताई गवळी यांच्या संदर्भात लागू होत नाही। पण हे मोजक्या लोकांचं कटकारस्थान आहे की त्यांची मोजक्या लोकांची आम्ही वेळेवर नाव सांगू। जर आमची मागणी अगोदर हीच आहे की बाहेरच्या उमेदवाराला देण्यापेक्षा या ठिकाणी आमच्या खासदार भावनाताई गवळी यांनाच उमेदवारी दिली पाहिजे। ही आमची आग्रहाची मागणी आमची एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे या ठिकाणी ते आम्हाला न्याय देतील। भाजपात गेल्यानंतर थोडा अहंकार येतो अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान व्यक्त केली। बच्चू कडू यांची चांगली भूमिका आहे, त्यांनी आपली ही भूमिका निरंतर चांगल्या प्रकारे ठेवावी। ज्याप्रमाणे ते आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत तसंच प्रयत्न आम्ही सुद्धा अमरावतीमध्ये करू आणि निश्चितपणे अमरावतीमध्ये भाजपा प्रणित उमेदवार निवडून येणार नाही याची दक्षता घेऊ अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली। भाजप बरोबर गेल्यानंतर थोडासा अहंकार येतो। आता काय झालं, सीबीआयची जे 850 कोटीची केस होती ती कुठेतरी बंद झालेली आहे आणि आता त्यांना काही बोललं तरी चालतंय असं वाटतं। त्यांना मिरची सुद्धा आज गोड लागायला लागली आहे। ठीक आहे, आनंद व्यक्त करत असतील तर करू द्या, पण लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान इथं करतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आपल्या सर्वांना बघायला राहणार। मी एका आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरी जाईल नाहीतर पदाधिकाऱ्याच्या घरी जाईल, पण जे विचाराला पक्केत त्यांच्याकडे जाणं उचित मी समजतो, कारण माझ्यासाठी विचार जास्त महत्त्वाचे आहेत। मोठ्या एखाद्या हवेलीमध्ये कुणी बोलावलं असेल, जायचं का नाही जायचं हा आमचा निर्णय, पण नक्कीच एक तुम्हाला सांगतो की एखाद्या शेतकरी कष्टकऱ्याच्या घरी जाणं हे मी जास्त उचित समजतो। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। रामटेक लोकसभेमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शंकर चहांदे यांनी तांत्रिक कारणामुळे माघार घेतल्यानं आज पत्रकार परिषद मध्ये जाहीर केलं। वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीचे रामटेकचे उमेदवार शंकर चहांदे यांनी माघार घेतल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अपक्ष उमेदवार किशोर गजबे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं पत्रकार परिषद मध्ये सांगितलं। नागपूरमधील रामटेक लोकसभा याच्या संदर्भामध्ये आपल्याला कळवण्यात आलेलं आहे। आमचा उमेदवार शंकरराव चांदे हे उमेदवार होते आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी त्यांची जाहीर केली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची उमेदवारी त्यांनी ह्या रिंगणातून माघार घेण्यात त्यांनी स्वतः घेतलेला आहे
असं नको म्हणाले की बाबा लोकसभा निवडणुकीला उमेदवार राहिलेला अचानक का थांबले गेलेला आहे. आणि म्हणून मी राज्याच्या वतीने एक वंचित बहुजन आघाडीचा राज्य उपाध्यक्ष या वतीने अपक्ष जे उमेदवार जे आहेत गजबे यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. किशोर गजबे म्हणून जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. कारण की वंचित बहुजन आघाडी ही सातत्याने भारतीय जनता पार्टी व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नेहमी लढा उभा केलेला आहे. आणि आज सुद्धा संविधान हे धोक्यात असल्यामुळे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये असे उमेदवार दिलेले आहेत की ते चांगल्या पद्धतीने लढतील आणि पार्लमेंटला जातील. सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतोय. आज या पत्रकार परिषदेला पक्षाचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय अनिल अण्णा जाधव हे संबोधित करणार आहेत. या पत्रकार परिषदेला मी स्वतः कुशल मेश्राम, राज्य कार्यकारिणी सदस्य तथा नागपूर जिल्हा प्रभारी, तसेच रामटेक लोकसभा क्षेत्राचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माननीय शंकरजी चहांदे हे सुद्धा उपस्थित आहेत. जाधव यांच्या मते किशोर गजबी हे अपक्ष उमेदवार असल्यामुळे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. कारण की भाजपसोबत लढण्यामध्ये व मतांचे विभाजन होऊ नये म्हणून चहांदे यांनी माघार घेत किशोर गजबे यांना पाठिंबा दिला. शंकर चहांदे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकमताने रामटेक लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार किशोर गजबे यांच्या प्रचारार्थ उपस्थित राहून पूर्ण ताकदीने निवडून आणण्याचा प्रयत्न करतील, असं अनिल अण्णा जाधव यांनी सांगितलं. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर. शुक्रवारी यवतमाळ वाशिम लोकसभा सदस्य पदासाठी नामांकन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. महायुतीच्या वतीनं उद्या नामांकन दाखल करणार आहे. हे नामांकन पत्र दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्या संदर्भात आज नियोजन बैठक होती. तिन्ही पक्ष व मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर. उद्या यवतमाळ वाशिम लोकसभा सदस्य पदासाठी जी निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्याचं नामांकन पत्र दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. महायुतीच्या वतीने उद्या नामांकन पत्र दाखल करणार आहोत आणि या नामांकन पत्र दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे स्वतः हजर राहणार आहे. आणि आज त्या संदर्भामध्ये नियोजन साठी ही बैठक होती. तिन्ही पक्षाचे आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. उद्या सर्वजण 11 वाजता यवतमाळच्या समता मैदानावरून उमेदवारी अर्ज दाखल या ठिकाणी होणार. महायुतीकडे सर्वच पक्षाकडे महायुतीमधले असलेले जे पक्ष आहेत त्या सर्वच पक्षाकडे अतिशय चांगले उमेदवार आहे आणि उमेदवार या ठिकाणी भरपूर आहेत, चांगले आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी योग्य उमेदवार देण्याच्या संदर्भात आमचे वरिष्ठ सर्व नेते मंडळी निर्णय घेणार आहेत. चांगला उमेदवार जो जनतेची सेवा करेल, विकासाचे प्रश्न मार्गी लावेल अशा पद्धतीचा उमेदवार नक्कीच या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी त्याचं नाव जाहीर होणार आहे. माझी पोस्ट कुठेही संभ्रम करणारी नव्हती. पक्ष पातळीवर इंडिया अलायन्स आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी कार्यरत आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे तर काही ठिकाणी जसे पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी. बुलढाण्याचा विषय हा राजकीय स्वरूपाचा आहे. काँग्रेस पक्ष हाच एक गट आहे. अंतर्गत गटबाजीचा संबंध निवडणुकीत येणार नाही अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाण्यात दिली आहे. ही समजण्याची गोष्ट आहे की ज्यांच्याजवळ प्रचंड पैसा आहे, केंद्रातही सत्ता आहे, राज्यातही सत्ता आहे, राज्यात त्यांनी सगळ्याच पक्ष फोडून एक महायुती नावाचं एक तयार केलेलं आहे सगळं. आणि मग एवढ्या सगळ्या धनशक्तीविरुद्ध आमच्याजवळ असलेली प्रचंड जनशक्ती आणि आमची महाविकास आघाडीचे धर्मनिरपेक्ष मतं लढत त्यांची आणि आमचीच होणार आहे.
दुसरा काही विषय येत नाही कोणाचा. नाही पहा, त्या दिवशी मला हा प्रश्न तुम्हीच लोकांनी विचारला होता, त्यांची पोस्ट कुठली व्हायरल झाली, मी त्याही वेळेस ती पाहिली नव्हती. आणि मला हा विश्वास होता की हर्षवर्धन दादा हे ऑल इंडिया लेवलला राहुलजी गांधी यांच्यासोबत काम करतात. देशाची धर्मनिरपेक्ष घटना जी धोक्यात आलेली आहे तिच्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधीसोबत भारत जोडो यात्रा असेल किंवा अन्य पॉलिसी मॅटर्स असतील देशात, त्यामध्ये ते काम करतात हिरिरीनं. ते असं कधीच करणार नाही, आम्हाला विश्वास होता. ठीक आहे, आता काही कार्यकर्ते या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातले की जागा आपल्याला मिळावी, दादाला उमेदवारी मिळावी, तर ही अपेक्षा प्रत्येक पक्षात असते आपापल्या नेत्याबद्दल, पक्षाबद्दल. ती भावना काही वाईट नाही, दुसरी नाराजी नाही, अजिबात नव्हतीच. नाराजी नव्हतीच, ती भावना होती की त्यांना मिळावी. आम्हाला मिळाली तर आम्हाच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही. महाविकास आघाडीला राहुल गांधीला पंतप्रधान करण्यासाठीच आमची जाहीर भूमिका आहे, तीच त्यांची पण आहे. माझी पोस्ट ही कुठेही संभ्रम निर्माण करणारी किंवा बंडखोरीच्या अनुषंगाने नव्हती. पक्ष पातळीवर इंडिया अलायन्स हा देशभरामध्ये काम कार्यरत आहे, तर महाराष्ट्रामध्ये महायुती आहे. काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत होत आहे, जसे पंजाबमध्ये आम आदमी पार्टी व काँग्रेस हे दोन्ही मैत्रीपूर्ण लढत देत आहेत. तर दिल्लीमध्ये आणि गुजरातमध्ये आणि गोव्यामध्ये आम आदमी आणि काँग्रेस सोबत लढत आहे. त्यामुळे त्या स्वरूपामध्ये एक मैत्रीपूर्ण पुढे लढत होण्याच्या अनुषंगाने देखील देशभरामध्ये चर्चा सुरू आहे. त्या पातळीवर महाराष्ट्रातही अशा पद्धतीने होण्याच्या संदर्भामध्ये कुठे राज्यस्तरीय नेत्यांकडून विचारणा झाल्याच्या अनुषंगाने तो एक प्रश्न या ठिकाणी जरूर उपस्थित होता. मात्र महाविकास आघाडीच्या संपूर्ण ढाच्यामध्ये किंवा त्या त्रिज्येमध्ये आणि पक्ष पातळीवरच त्या संदर्भातली चर्चा होती. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. खासदार नवनीत राणा भाजपच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी नवनीत राणा यांनी अमरावतीच्या ग्रामदैवत असलेल्या अंबादेवी मंदिरात जाऊन अंबादेवीची महाआरती केली. यावेळी या महाआरतीला भाजपचे खासदार अनिल बोंडे उपस्थित होते. आज भाजपच्या वतीनं नवनीत राणा यांच्यासाठी भव्य प्रचार सभा आयोजित केली आहे. या प्रचार सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आज आशीर्वाद घेण्यासाठी मी देवीच्या मंदिरात आले असून देवीचा आशीर्वाद मला मिळेल असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला. तसंच आज नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणावर निकाल येणार आहे. त्यावर बोलताना नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली. मी नेहमीच संघर्ष करत आले आहे. गेल्या 12 ते 13 वर्षापासून संघर्ष करत आहे. त्यामुळे जे आहे ते लोकांना कळाले पाहिजे. देव जे करेल ते बरोबरच करेल अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे. जे आमचे अमरावती आराध्य देवत आमची अंबादेवीची प्रार्थना केली, आरती केली की जे शक्ती या पूर्ण मतदारसंघात आणि विदर्भामध्ये जे अंबादेवीचे आशीर्वादाने आमचे सगळे त्यांचे लेकरांवर आहे, तर ते आशीर्वाद घेण्यासाठी आली. की जी ताकदनी मी गेल्या 5 वर्षापासून माझे अमरावतीमध्ये माझी महाराष्ट्रासाठी देशासाठी महिलांची आवाज बनली. की आज आई अंबाची चरणी प्रार्थना करून एक मुलगी म्हणून मी आशीर्वाद घ्यायला आली आणि मी आशीर्वाद घेतला, आरती केली आणि याच्यानंतर जाऊन आम्ही आमचं फॉर्म नामांकन भरणार आहे. आणि ती ताकद आमच्या पाठीशी राहावे एवढीच मी साकडा घातला आहे की ज्या इमानदारीने डेडिकेशननी मी माझ्या क्षेत्राचे लोकांची आवाज बनली आणि त्याच ताकदीने आपले विचार, आपली आयडियोलॉजी आणि धर्म ही मेरा कर्म है, कर्म ही मेरा धर्म है या अंबादेवीची चरणी मी साकडा घातला. आणि आज मी नामांकन भरण्यासाठी सुरुवात. मी जे संघर्ष करत आली आहे एवढे वर्षापासून, कारण महिलांचे जन्मी वाट्याला संघर्ष हा जन्मापासून राहते आणि शेवटच्या टोकापर्यंत ते संघर्ष महिला करत राहते. आणि ते गेल्या 12-13 वर्षापासून मी ते संघर्ष करत आली आहे. आणि मी अंबादेवी चरणी एवढीच प्रार्थना केली, जे आहे ते निकालच्या माध्यमातून माझ्या क्षेत्राचे लोक, माझ्या देशाच्या लोकांना सगळी गोष्टी कळली पाहिजे. तेवढीच देवी चरणी, अंबादेवी चरणी मी प्रार्थना करून आजची नामांकनची सुरुवात मी केलेली आहे. एवढंच मी सांगू शकते. निकाल आणि नामांकन अर्ज एकाच दिवशी येत आहे, काय योगायोग आहे? योगायोग म्हणा की देवाचा आशीर्वाद म्हणा की काय आहे, इथे निकाल आल्यानंतरच आपल्याला सगळ्यांना कळेल. कारण आज शेवटच्या तारीखचा दिवस आहे नामांकनचं आणि ते भरण्याआधी आम्हाला जे निकाल आहे ते माहीत पडेल. तर मला वाटते
बस देवाचरणी साकडेच घातलं आणि जे खरं आहे ते बाहेर येऊ देते. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी, अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल हिरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.